नमस्कार मंडळी, आता आपण आहोत हाटके गावामध्ये आणि हाटकेश्वर मंदिर या ठिकाणी आज रुद्र अभिषेक हा झालेला आहे आणि सर्व इथे स्वामी आले होते सर्व आणि असे हे 12 ज्योतिर्लिंग यांचे रुद्र अभिषेक एक ट्रस्टी करत असते आणि त्याचा आज हाटके गावामध्ये हाटकेश्वर मंदिरामध्ये आज रुद्र अभिषेक झालेला आहे। हे आमच्या गावचे DM काळे आहेत, त्याचबरोबर काका आहेत आणि सर्व हे युवा कार्यकर्ते मंडळी तर मंडळी हे आहे आमच्या गावातील हाटकेश्वर मंदिरातील शिवलिंग। तावणामध्ये सोडून घ्यायचे, हात स्वच्छ पुसून घ्या, डोक्याला वगैरे हात लावायचे नसतात, हात स्वच्छ पुसून घ्या। त्यानंतर हातामध्ये 4 अक्षता घ्यायच्या। मंडळी आता आपण बघतोय सर्व स्वामी महाराज आहेत, स्वामी महाराजांच्याकडे आपण जाऊया आणि कोणता विधी केला, काय काय केलं ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण। तर आता आपण येऊया। सर आपलं नाव सांगा। माझं नाव प्राध्यापक RK स्वामी, सांगली। तर ओम पंचायतशर माहेश्वर मंडळ म्हणून महाराष्ट्रामध्ये गेल्या 17 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे आणि प्रत्येक महिन्याला हे मंडळ महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक, मासिक रुद्राभिषेक केला जातो। आणि इतके नव्हे तर धार्मिक जागृतीसाठी आध्यात्मिकावरती आधारित असणारे सर्व अशा प्रकारच्या पूजा अर्चा याचं सर्व प्रशिक्षण देण्याचं काम जे आहे हे काम हे या माहेश्वर मंडळाकडून केलं जात आहे। गेल्या 10-12 वर्षामध्ये देशामध्ये असणारे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत या 12 ज्योतिर्लिंगाला 200, 300, 400 लोकांच्या अशा प्रकारचे माहेश्वर सगळ्या लोकांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी महाअभिषेक करण्याचा, महारुद्राभिषेक करण्याचा हा जो काही एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम या माहेश्वर मंडळाने घेतलेला आहे। या माहेश्वर मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जंगम आहेत, उपाध्यक्ष कुमार हिरेमठ आहेत आणि खजिनदार हे राजपुरोहित रायगडचे प्रकाश जंगम आहेत आणि सेक्रेटरी म्हणून महेश जंगम हे काम करत आहेत। अत्यंत महत्त्वाचं काम हिंदू धर्मामधील हिंदू जागृतीसाठी आणि आध्यात्मिक एका अत्यंत महत्त्वाच्या सर्व अशा प्रकारच्या ह्या विधीसाठी प्रशिक्षण देण्याचं काम या मंडळाने हाती घेतलेलं आहे। आणि आज सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील हाटके या गावामध्ये हाटकेश्वराच्या मंदिरामध्ये रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात झाला आणि यावेळी हे सर्व जंगम लोक, हे सर्व माहेश्वर मंडळामधील सर्व लोक मोठ्या प्रमाणात। तर आपल्या हाटके गावचे सुपुत्र दिनकर काळे म्हणजेच आपल्या सर्वांचे दिनकरप्पा DM काळे यांना विचारूया। आप्पा कशा स्वरूपात कसा अभिषेक होता, थोडक्यात माहिती द्या। रुद्राभिषेक होता, 12 वर्षातून एकदा रुद्राभिषेक हा करायचा असतो। दुसरी गोष्ट म्हणजे ते काही स्वामी रात्री मुक्कामाला आलेले होते, काही सकाळी आले, एकूण कमीत कमी 40 ते 45 स्वामी, 45 ते 50 स्वामी मुक्कामी येऊन सकाळी येऊन रुद्राभिषेक सकाळी 7:30 ते पासून 12:30पर्यंत तिने कार्यक्रम आपला एकदम चांगला वगैरे केलेला आहे। सर्वांना कार्यक्रम संपल्यानंतर भोजन वगैरे सर्वांना देऊन, प्रसाद वगैरे देऊन, सप्रेम भेट देऊन सर्वांना परत पाठवलेला आहे। रुद्राभिषेकला सर्वसाधारण 14 जोड्या बसलेल्या होत्या। 14 जोड्यांना रुद्राभिषेक घालण्याचा लाभ मिळालेला आहे व त्याबरोबर जे बाहेर काही स्थानिक लोक जी उभी होती त्यांनाही त्याचा लाभ घेता आलेला आहे। असा म्हणून सर्वांना रुद्राभिषेकचा लाभ मिळालेला आहे। जो आज राहत होते त्यांना सर्वांना लाभ मिळालेला आहे, त्यांना सर्वजण अभिषेक घालून परत तर मंडळी आता आपण पाहिलं की आपल्या हाटके गावामध्ये हाटकेश्वर मंदिरामध्ये खूप मोठा असा रुद्राभिषेक झालेला आहे आणि
खूप असं आपल्या गावचं भाग्य म्हणलं पाहिजे की 12 वर्षातून एकदा आणि 12 ज्योतिर्लिंगातील स्थान असं म्हटलं जातं. असं आपलं हे हाटकेश्वर मंदिर आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व स्वामींचं खूप खूप विशेष धन्यवाद, आभार. तर मंडळी, भक्तिसागर श्री मुकुंद चॅनलवर आपण पाहता आहात तेव्हा आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी वाजवा आणि आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.